अखंड महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सेवागिरी महाराज यांच्या 76व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होणारा रथोत्सव काल लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्याच्या पुसेगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन रथाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांच्या रथाची गाव प्रदक्षिणा काढण्यात आली। या रथोत्सवासाठी कर्नाटक, गोवा, आंध्र आणि तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील लाखो भाविक तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीमध्ये दाखल झाले असून या भाविकांनी सेवागिरी महाराजांच्या रथाचे दर्शन घेत त्यांच्या चरणी लाखो रुपयांचे दान अर्पण केले। सेवागिरी रथोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। या उत्सवाच्या नियोजनाबाबत ट्रस्टींनी माध्यमांशी माहिती दिली। गेल्या वर्षी 75वा रथोत्सव अमृत महोत्सव चालू झाला। ही सांगता आज म्हणजे 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात पदार्पण झालं आणि 10 जानेवारीला सेवागिरी महाराजांनी जी समाधी घेतली होती त्याला बरोबर आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात बदल झाला। त्यामुळे हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल। 30 तारीख ज्या आज आलेली आहे ही एक सुवर्णयोग म्हणावा लागेल। काय कार्यक्रमाच्या निमित्तानं काय नियोजन या ठिकाणी गेले 11 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले। सुरुवात आमची झेंड्या मिरवणुकीपासून सुरुवात होते। आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने 5 दिवस झालेले होते। त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2 दिवस रात्र। त्यानंतर बैलगाडीचं हिंद केसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते परवा आमचं या ठिकाणी झालं आणि 1000 गाडी मालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं। आणि आजचा दिवस काल थोडा हॉलीबॉल कुस्त्याचं मैदान जे होतं ते पावसामुळे आम्हाला रद्द करावं लागेल आणि आम्ही सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थ मिळून परत एकदा ते मैदान घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला। म्हणजे रथोत्सव सुरू झाला उदयन महाराज आणि या मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सुरू झाला।